माझ्याप्रमाणे प्रत्येक शिवभक्ताची एक इच्छा असते, शिवराज्याभिषेक सोहळा प्रत्यक्ष दुर्गराज किल्ले रायगडावर जाऊन अनुभवण्याचा। मग तो शिवराज्याभिषेक सोहळा तिथीनुसार असो किंवा तारखेनुसार असो, अखेर तो दिवस आज उजाडला होता, ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो। आज साक्षात माझ्या शिवरायांना छत्रपती होण्याचा आणि त्या 32 सिंहासनावर विराजमान होण्याचा सुवर्ण क्षण मी याची देही याची डोळा अनुभवणार होतो। लहानपणी एक गोष्ट ऐकली होती की ढगांच्या पलीकडे एक स्वर्ग आहे, तो स्वर्ग म्हणजे दुर्गराज रायगड, आणि या स्वर्गाचा राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज। आज माझ्याप्रमाणे प्रत्येक शिवभक्ताच्या चेहऱ्यावर आनंद, डोळ्यात अभिमान आणि मनात एकच भावना होती की हा ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याची साक्षीदार आपण होणार होतो। तर मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओमध्ये हा सुवर्ण क्षण आपण अनुभवणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अखेर तो दिवस उगवला। रायगडावरील आमची ती सकाळ सूर्यनारायणाच्या पहिल्या किरणांनी उजाडली होती। किल्ले रायगडावरील सकाळच्या या प्रसन्न वातावरणात जगदीश्वर मंदिर परिसराचे हे विहंगम दृश्य माझ्या कॅमेऱ्यात कैद झाले। ढगांनी वेढलेला दुर्गराज रायगड किल्ला व त्याचे ते विहंगम दृश्य पाहून क्षणभर असे वाटले जणू स्वर्गच शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर अवतरलाय। जणू स्वर्गच शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर अवतरलाय। बघा ना मित्रांनो, एकीकडे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे क्षण व दुसरीकडे दुर्गराज रायगड किल्ल्याचे ते विहंगम दृश्य। हे सर्व पाहून मनात एक विचार आला, आयुष्यात यापेक्षा सुंदर क्षण असूच शकत नाही। आयुष्यात यापेक्षा सुंदर क्षण असूच शकत नाही। अखेर शिवगर्जना देऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात झाली। शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली आणि काही क्षणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे शेकडो मावळ्यांसह आगमन झाले।
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके 1596 व इंग्रजी तारखेनुसार 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. हा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेली मुघल, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही या पाचशाहींच्या व डच, पोर्तुगीज, इंग्रज यांच्या गुलामगिरीतून व अन्यायाविरुद्ध लढा देऊन त्यांच्या छातडावर बसून शिवरायांनी अखंड हिंदुस्थानाचे व हिंदुत्वाचे प्रतीक म्हणून भगवा ध्वज फडकून स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्य स्थापनेचा सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा होय. मित्रांनो, जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व आणि कार्य कुठल्याच राज्यामध्ये आपल्याला दिसून येणार नाही आणि हा सुवर्ण सोहळा मला आज माझ्या डोळ्यांनी पाहण्याचं मदभाग्य प्राप्त झाले. शिवाजी महाराज की ब्रह्ममुरारी सुराजितलिंगम निर्मल भसित सुशोभितलिंगम जन्मजदुःखविनाशकलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. मित्रांनो, जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व आणि कार्य कुठल्याच राज्यामध्ये आपल्याला दिसून येणार नाही आणि हा सुवर्ण सोहळा मला आज माझ्या डोळ्यांनी पाहण्याचं मदभाग्य प्राप्त झाले. मित्रांनो, शिवरायांच्या काळात झालेला शिवराज्याभिषेक सोहळा व आजच्या शिवराज्याभिषेक सोहळा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्या सोहळ्याची या सोहळ्याची तुलना होऊ शकत नाही. पण आज 350 वर्षानंतर सुद्धा माझ्या राजाच्या कर्तृत्वामुळे व कार्यामुळे आज सुद्धा आपण हा सोहळा मोठ्या उत्साहात, थाटामाटात आणि आनंदात साजरा करतो. हीच आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.
सांगेन उतारेगा ज्ञान 이놈이 많이 지내가 많이 콜.